मित्रांनो पैसा घडवणं हे तुम्हाला कसं घडेल आता मी तुम्हाला सांगतो. आता हा बोकड आहे, हा आहे दाताला 6 दात मित्रांनो. वरती मान घ्या थोडी त्याची, बघू द्या केवढं माप आहे थोडस. आता हा जो बोकड आहे मित्रांनो, हा बोकड बाबा विजू नका हे बघा हा बोकड आहे आणि विजू नका नका विजू ताकद वागतो तरी का पायवरती. बरोबर. हे बघा मित्रांनो, बस 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 उतरून जा विजू. चला मित्रांनो, हे फक्त एक ताकद दाखवायचं होतं म्हणून, दुसरं काही नाही. एवढं त्याच्या अंगावरची ताकद आहे, एवढी ताकद एवढ्या शेड्यामध्ये, तिकडे पण अशा शेड्यामध्ये फिरतो बरं. 6 दात बोकड आहे. आता तुम्ही काय करू शकता माहिती का, तुमच्यापाशी शेड्या असतील किंवा पाठी असतील, तुम्ही या बोकडकडनं भरून घ्या. 5 महिन्यामध्ये ईद आहे बरोबर, मे महिन्यामध्ये 27 तारखेला ईद आहे. तर तुम्ही मित्रांनो त्या टायमाला तुम्ही आता त्याला भरून घ्या, चांगलं अजून खाद्य वगैरे द्या, अजून त्याचं वजन वाढेल आणि तुमचा पैसा मित्रांनो हा वाढता असणार आहे. सोबत एवढ्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटत आहेत. बघून घ्या शेड्या वगैरे. शेड्या घ्यायच्या, शेड्यासाठी तुम्ही संपर्क साधा, मोबाईल नंबर दिलेला आहे. बोकडची किंमत वगैरे काय असणार तुम्ही मित्रांनो फोनवर विचारून घ्या बरोबर. आणि जे आता विजूभाऊ बसले बोकड, फक्त तुम्हाला त्याच्यातला जो दम होता तो दाखवण्यासाठी विजूभाऊ त्याच्यावरती बसले होते की किती ताकद आहे बोकडामध्ये. आणि प्लस आज गाडीमध्ये आलेला आहे, तो थकव्यामध्ये होता तरी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटलं की विजूभाऊ आज त्याच्यावरती बसून गेले तरी तो बोकडला काही झालं नाही बरोबर. हे बघा एवढ्या शेड्या आहेत, घ्यायच्या असतील तर लगेच संपर्क साधा, मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. हो.